शिकते घर स्वातंत्र्याचे घुमती स्वर विद्येने जग होई सुजाण श्री जन्मा तुझा अभिमान बाण शिक्षेचे हाती घे तू सागर पार आशेचा सेतू आकांक्षा भाव्यात प्रकाशमान निर्जीव देही होत प्राण स्त्री जन्मा तुझा अभिमान स्त्री जन्मा तुझा मुलगा एवढा उच्च शिक्षित आहे आणि मुलगी 4 बुक देखील शिकलेली नाही. काकू, अहो नुसत्या शिक्षणाने काय होतंय? आणि इच्छाबद्दल म्हणाल तर तिच्यासारखी विनयशील मुलगी तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. अगं बोलून चालून मोठी माणसं आहेत ती. आता नाव मोठं आणि लक्षण खोटं असं नाही झालं म्हणजे मिळत. आपल्या घरात तुला कमी शिकलेली एक अशिक्षित सून म्हणून राहावं लागणार. इच्छा इच्छा हे बघ इच्छा, तू असा त्रागा करून घेऊ नकोस प्लीज. काहीतरी बोल. काय बोलू मी? बोलण्यासारखं काही शिल्लक ठेवलंस का तू? अगं पण मला कुठल्याही गोष्टीचं जस्टिफिकेशन नकोय. तू माझं ऐकून तर घे. काय ऐकून घेऊन मी? मला काही समजत नाही. माझं डोकं बदलून झालं. मला ओरडावं वाटतंय. प्लीज प्लीज शांत राहा, शांत राहा. हे बघ अगं इच्छा, मी हे सगळं जे काही केलं त्यामागे काहीतरी कारण असेल ना. काय कारण आहे? कारण असं आहे की म्हणजे आम्ही कितीही शिकलो सवरलेलो असलो ना तरी आमचं घराणं इनामदारकीतनं बाहेर पडलेलं नाही अजून. राजवाड्यातल्या रूढी परंपरा नाही म्हटलं तरी चिकटून आहेत आम्हाला अजून. आणि या सगळ्यातनं आपल्याला एकत्र यायला होतं ना, म्हणून माझा बळी दिला. पुन्हा असं टोकाचं बोलू नकोस प्लीज. मग काय करू मी? सत्य अरे, मला माझं अस्तित्व नाहीये का रे काही? किती हाल अपेष्टा भोगून मी डॉक्टर झालीये माहितीये, स्वतःच्या कष्टावर. सगळं एका क्षणात पुसून टाकलंस तू. हे बघ तसं काही झालेलं नाहीये. तसं नाहीये तर मग कसं आहे? एका डॉक्टर झालेल्या मुलीला 9वी पास झालेल्या मुलीसारखं वावरायला सांगतोस तू. मला कसं सहन होईल सत्या? मला कळतंय की हे मला थोडा वेळ प्लीज, थोडा वेळ दे. सगळं काही व्यवस्थित होईल, प्रॉमिस. कोणीही काही म्हणू दे, पण माझी पूर्ण खात्री आहे माझ्या इच्छाला सत्य अगदी सुखात ठेवेल. का नाही ठेवणार? इच्छा आहेच तशी, कोणीही जीव वाळून टाकावा अशी. नाही ते सगळं ठीक आहे. सत्या तिला नीट वागविलंय, पण इनामदारांचं काय? त्यांनी नको तिला स्वीकारायला? का रे? न स्वीकारायला काय झालं? काय कमी आहे की काय तिच्यात? इच्छासारखी नक्षत्रासारखी पोर, नाकी डोळी छान, वागा बोलायला किती नम्र, आणि मुख्य म्हणजे आई वडिलांचे संस्कार आहेत. कितीही कौतुक केलं ना तरीही तुला खरं एवढा त्रास होतोय? तो सत्या, तो खरा रत्नपारखी निघाला. यांच्या घरचं रत्न अगदी अलगद पटकावलं त्यांनी. असू दे, आणि मला त्रास होत नाहीये. तुम्ही वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करताय. पण आपण जे डोळ्यांनी पाहिलं त्याच्यावर विश्वास नको का ठेवायला? दिसतं तसं नसतं. तू फसवलंयस मला. बघ
बघ, हे सगळं मी जे काय केलं ते फक्त आपल्या प्रेमासाठी केलं. खोटं. तुला फक्त मी हवी होते या एकाच कारणासाठी तू असं वागलायस. उगाच माझ्यावरती घाणेरडे आरोप करू नकोस. मी तसा वागलेलो नाहीये. हो, मग का नाही मला आधी हे सगळं सांगितलं? का? ठीक आहे, मी तुला आता स्पष्ट सांगतो. मला भीती होती की तू मला नाही म्हणशील, आणि विश्वासही होता की सगळ्या परिस्थितीची जाणीव झाल्यावर तू मला समजून घेशील. हे कसं ठरवलंस तू? खमॉन इच्छा, आपण एकमेकांवरती प्रेम केलंय, विश्वास आहे, त्याच्या जोरावर. तोच विश्वास आता राहिलेला नाहीये. माझा विश्वासघात केलास तू. मला तर बाई काळजीच वाटत होती, हा मुलगा काय करतो आणि काय नाही. आता त्यात काळजी काय करायची? असं नाही हो, आता ही आपल्या घरात आलेली मुलगी आपल्या सगळ्या चालीरीती नीट सांभाळेल की नाही याची चिंता आता मी नाही करणार तर कोण? आता असं बघ, दोघांनी एकमेकांची नावं सुचवलेत, त्यामुळे त्यांचे संबंध चांगलेच राहतील ग. ते एक बरं झालं. नाहीतर तुम्हाला आठवतं काय? आपलं लग्न झालं तेव्हा सुरुवातीचे काही दिवस मी किती घाबरत होते तुम्हाला. तू आणि मला घाबरत होतीस. अगं हळू बोल, कोणतरी ऐकेल. झालं तुमचं सुरू? घाबरलो बाबा. पण तुला एक सांगतो, हे सगळं बघून एक बरं वाटलं मला. काय म्हणजे तुझा उत्साह अजूनही तसाच शाबूत आहे. मुलाचं लग्न झालं तर तू दमलेलं नाहीयेस. मुलाचे 2चे 4 हात झाल्यावर आईला काय वाटतं हे तुम्हाला नाही कळणार. त्यासाठी आईच व्हावं लागतं. खरं आहे तुझं म्हणणं. पण एक गोष्ट मात्र मानलीच पाहिजे. ती कोणती? अभी तो तुम हसी हो और हम जवा. पुरे झालं आता, ऐकेल कोणीतरी. बघ काय चालवलंस तू. मला काही बोलायची इच्छा नाहीये. हे बघ इच्छा, तुला काय सांगू आता. हे बघ किती धडपड करून, मिनतवाऱ्या करून, वेळ प्रसंगी भांडून आपण एकमेकांना मिळवलंय. अगं ज्या गोष्टींची स्वप्न आपण एकत्र पाहिली त्या गोष्टींना आज सुरुवात होणार. इच्छा, मी तुझ्याशी बोलतोय. पण मला कोणाशीही बोलायची इच्छा नाहीये. अगं असं काय करते, आजच आपल्या संसाराला सुरुवात झाली, आजच टोकाची भूमिका घेऊ नकोस प्लीज. सत्या, मला एकटीला राहू दे. हे बघ इच्छा, हे बघ प्लीज प्लीज लिव्ह मी अलोन. सत्या प्लीज. ओके. रामू, ए रामू. आलो काकी. अरे कुठे आहेस तू? काय रे, खालच्या खोल्या सगळ्या आवरल्यास? झाल्या. हा, आणि दिवाणखाना नीट लावलास ना? मी लावून झालाय. आणि मागच्या खोल्या? त्या बी आवरून झाल्या. आणि ते आणि फरशी पुसलीस का? जिने लोटलेस का? बागेला पाणी दिलं का? दोन्ही साहेबांच्या गाड्या धुत झाल्या का? एवढं समद कामं पडलीत, होतील समधी. उगाच गागावं करू नका बघा. आणि हे बघ रे, ते कपाटातली सगळ्या वस्तू आहेत ना, त्या नीट जागच्या जागी लावून ठेव, नाहीतर काखेत कळसा आणि गावाला वळसा. असं कसं होईल काकी साहेब? तुम्ही सांगितल्या प्रमाणे ज्या वस्तू जिथं आहेत तिथंच ठेवल्यात बघा. आणि काय रे, लग्नात तुझी मुलगी आली नाहीस ती? नाही आली. का बरं? पोटुशी आहे ना, 7वा महिना आहे. कशाला उगाच एवढ्या लांब घेऊन यायचं. वा वा. आणि काय रे, ही खुशखबर आम्हाला सांगितली नाहीस ती? असू दे असू दे. तिला म्हणावं नीट काळजी घे आणि सांभाळून राहा. आणि चल लाग कामाला, लवकर लवकर आटपून घे सगळं. हा, काय करायला गेलो आणि काय झालं. मी जे काय केलं ते सगळं इच्छासाठीच. ती आपल्या आयुष्यात असावी म्हणून. तिच्याशिवाय जगणं अशक्य आहे. ती आपल्या आयुष्यात नसेल तर या भीतीने हे सगळं केलं. पण
पण अखेर भीती खरी ठरलीच. नियती खेळाचे खेळ खेळतेच. बहादूर, फाटक लावून घे रे. सत्या एवढ्या रात्री गच्चीत काय करतोय? काय रे? काय ग, इथं काय करतेस? काय करते म्हणजे उभी आहे. ते दिसतंय ग, पण उभी राहून काय करतेस? असं विचार ना. काय नाही ग, जरा छान वारं खाते. बघ किती मस्त वारं सुटलंय ना. अगं, तुला सत्य इथे उभा होता ना? सत्या तू इथे काय करेल काकू? आज त्याच्या लग्नाची पहिली रात्र नाही का? मग ती सोडून तू इथे काय करणार आहे? अगं पण मी तर त्याला खालून इथेच उभं असलेलं पाहिलं. दादाला? हो. इथे? हो. भास झाला असेल तुला. नाही ग, मी खरंच पाहिलं त्याला. हो असेल, भास असेल एखादी. अजून शोधायचंय तुला काही? काय शोधतेस तू? अगं सत्य इथे कुठे पाहिलं? तुझं ना काकू असंच असतं. मी सांगितलं ना तुला, तू नाहीये इथे. तुझा विश्वासच नाही माझ्यावर. अगं अगं तू नाहीये इथे. बरं बाई, तुझं खरं. चल. कॉफी. अरे बापरे, अजून बाईसाहेबांचा राग गेलेला दिसत नाही. अगं कॉफी घे, थंड होईल. नकोय मला. हा, माझ्यावरचा राग या बिचारा कॉफीवर का काढतेस? मी चेष्टेच्या मूडमध्ये तर अजिबात नाहीये. अगं पण प्लीज सत्या, बोलू देत मला. काल रात्रभर विचार करत होते मी, आणि मी असा निर्णय घेतलाय की. निर्णय कसला? हाच की मी आता या घरात नाही राहू शकत. अच्छा, बघ एवढं टोकाला जाण्याचं काही एक कारण नाही. टोकाला जायचं कारण नाहीये. माझं आयुष्य खोटं करून टाकलंयस तू सत्या.
हे बघ तू उगाच ना डोकं तापवून घेतोस. उगाच तुला काहीच वाटत नाही असं बोलताना? कसं वाटेल म्हणा? एका उच्च शिक्षित मुलीला मोलकरणीचा दर्जा देणारा तू. इच्छा, तू मर्यादा सोडतेस. माझी मर्यादा सोडण्यालाही कारण आहे. मी डॉक्टर झाले ते उगाच मिरवायला नाही. माझ्या डॉक्टर होण्यामागे एक उद्दिष्ट होतं सत्या. ज्या लोकांपर्यंत या सगळ्या सुविधा पोहोचत नाहीत त्या लोकांपर्यंत त्या पोहोचवण्याचा प्रयत्न होता तो. मला वाटलं होतं या खडतर वाटेत तू मला साथ देशील, पण नाही, चुकले. मला साथ देणं तर लांबच, तू माझी वाटच बदलायला निघाला सत्या. तसं नाहीये तर मग कसं आहे सत्या? एक सांगून ठेवते सत्या, असं खोटं बोलून मी या घरात नाही राहू शकत. हे बघ काही दिवसांचा मी एक क्षणही नाही थांबू शकत. म्हणजे मी आईंना सगळं सांगणार आहे. त्यांनी स्वीकारलं तर ठीक आहे, नाहीतर नाहीतर आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. एकतर आपण वेगळं राहायचं, नाहीतर मी आईंशी बोलून येते. प्लीज सत्या, मला अडवू नकोस. हे बघ आपण बोलूया. मला नाही ऐकायचं. अगं पण आई, इच्छा, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये सत्या. अगं पण सत्या, अगदी सोन्यासारखी सून आणली आहेस मला. काय ग, काय झालं? बरं वाटत नाहीये का तुला? नाही, काही नाही. अगं मग अशी गप्प गप्प काय? का बोललं तुला काही? अगं मी कशाला बोलेन तिला? तू गप्प बस रे. हे बघ इच्छा, हे घर तुझं आहे. अगदी निसंकोचपणे बोल. आई, बोल ना बाळा. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. अगं थोडं का, जे काही मनात असेल ते सगळं बोल. आई, आई आई अगं तू इथेच नाही. मी अगं घरभर शोधत होते तुला. जरा चलतेस का माझ्या बरोबर? अगं पण आम्ही दोघी बोलतोय ना. अगं नंतर बोला, आता काही तुम्ही दिवसभर एकत्रच आहात ना. मला जरा पुस्तक शोधून दे ना माझं, मला ते सापडत नाहीये. अगं पण ती मला सांगते काहीतरी. ऐक नंतर, मला आधी पुस्तक शोधून दे, मग सासू सुना मिळून हव्या ना गप्पा मारा. चल लोक चल. अगं पण आली तर ऐक चल ना प्लीज. ती तुझी लाडकी सून आहे ना, नंतर बोल तिच्याशी. 2 मिनिटं जायला पाहिजे द्या. अगं आली. सुनबाई, हे सुनबाई. अरे सत्या, हो, सुनबाई कुठे आहे? माहित नाही. माहित नाही म्हणजे? सत्या, तू अजून लहान असेस. तुझी बायको न सांगता बाहेर जाते आणि तुला माहिती देखील नाही. बाहेर? बाहेर कशाला जाईल ती? म्हणजे इथेच असेल घरात कुठेतरी. म्हणजे म्हणजे
हा तिचं आईकडे काहीतरी काम होतं, तिच्याबरोबर असेल किचन मध्ये कदाचित. मग ठीक आहे. हे बघ सत्या, हा तुला जर संसार नीट करायचा असेल ना तर तुझी बायको तुझ्या मुठीत राहिली पाहिजे. आता हे काय नवीन? नवीन नाही, जुनच आहे, रीतच आहे तशी. अगं पण मी असं ऐकलंय की बायका नवऱ्यानं मुठीत ठेवतात. तेच तर होऊ द्यायचं नाहीये. हं? हे बघ सत्या, तू एक लक्षात ठेव, तुझी बायको तू बस म्हटली की बसली पाहिजे आणि उठ म्हटलं की उठली पाहिजे. अगं कुठल्या काळातलं तत्वज्ञान शिकवतेस मला? हे विचार आहेत ना ते 18व्या शतकातले आहेत, ह्याला जुनाट विचार असं म्हणतात. जुनं ते सोनं असतं. हल्ली कुठलीही गोष्ट जुनी झाली की त्याची किंमत सेकंड हँड म्हणून कमी होते. त्यामुळे प्रत्येक जुनी गोष्ट ही महत्वाची नसते. हे बघ, मला तुझ्याशी शब्दांचे खेळ खेळायचे नाहीये. हे बघ, काही झालं तरी मला हे जमणार नाही. चांगलंय चांगलंय. इतर इनामदारांसारखा तू बायकोशी वागणार नाहीस हे बघून बरं वाटलं. सत्य, अरे एक विचारायचं होतं. अगं विचार ना. काल तू गच्चीवर उभा होतास. गच्चीवर? कोण? मी? अगं कधी? अरे काल रात्री. कसे शक्य आहे? अरे मी स्वतः पाहिलं. तुला भास झालाय काकू? सत्या? हो तुला भास झालाय, मी अरे? सांगतो ना. जर काकू तुला भास झाला, मी सांगतो तुला भास झाला. मग हे बघ, तू आता या घरात राहता का मला चालती होता आपण तू ठीक. तू माझ्या डोळ्यासमोर थांबू नको तू. बाबा ठीक. इच्छा प्लीज दारू उघड. इच्छा प्लीज दारू उघड. अरे बघ ना, दारू उघडत नाहीये ना, बॅग भरते, घर सोडून चालले. वहिनी दार उघड. हे बघ, दादानी जे काही केलं ते तुझ्या प्रेमाखातर केलेलं आहे. इच्छा प्लीज दारू उघड ना.